हाय हॅलो मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं आज आम्ही सगळेजणी चाललो होतो देवीच्या दर्शनाला. कारण आज मंगळवार पण होता आणि आखाड महिना पण सुरू आहे ना. तर आखाड महिन्यामध्ये देवीला बोनं वाहल्या जातं आमच्याकडे. तर इथं आम्ही आज 2 देवीला जाणार आहे. तर आम्ही सुरुवातीला ह्या देवीजवळ आलेलो आहे. तर पहिले देवीची खंडनारळानं ओटी भरली. घरून आणलेला जो नैवेद्य होता म्हणजे पुऱ्या बनवून आणलेल्या होत्या, सगळा स्वयंपाक करून आणलेला होता. कणकीचे दिवेसुद्धा आणलेले होते. तर इथं पूर्ण नैवेद्य काढून घेतला आणि देवीला अर्पण केला. त्याच्यानंतर आरत्यासुद्धा म्हणून घेतलेल्या आहे. पहिल्यांदा असं झालं की ह्या मंदिरामध्ये कोणीच नव्हतं, म्हणजे गर्दीच नव्हती. त्याच्यानंतर दुसऱ्या देवीच्याजवळ आलो. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे की मी 1-2 वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे रेणुका मातेचं मंदिर. तर आम्ही तिथं आलेलो होतो. तर तिथं प्रचंड गर्दी असते. तर इथं रेणुका मातेचं छान दर्शन झालं. तर त्याच्यानंतर इथे सुद्धा दिवे लावले, नैवेद्य दाखवला. पण तो नैवेद्य आम्ही तिथं न ठेवता घरी घेऊन गेलो. त्याच्यानंतर तिथं थोड्या वेळ बसलो आणि घरी आलो.